मनपा की ओर से राज्य स्तरीय दीवार चित्र महोत्सव का आयोजन किया गया है, जिसमें बड़ी संख्या में राज्य भर से चित्रकार भाग ले रहे हैं। तो आइए सुनते हैं इसमें भाग ले रहे चित्रकारों ने क्या कहा और साथ ही मनपा की ओर से इस स्पर्धा के संबंध में क्या जानकारी दी गई। चंद्रपुर महानगर पालिका की ओर से 19 दिसंबर से 22 दिसंबर के दरमियान 4 दिवसीय दीवार चित्र महोत्सव मनाया जा रहा है और जिसका उद्घाटन जिला स्टेडियम में आयुक्त विपिन पालीवाल के हाथों किया गया है। इस महोत्सव में दीवारों पर जो पेंटिंग की जाएगी उसके अलावा वृक्ष पेंटिंग, क्रिएटिव पेंटिंग ऐसी 3 स्पर्धाएं ली जाएगी और शहर के जिला स्टेडियम, चांदा पब्लिक स्कूल परिसर, सेंट माइकल स्कूल, प्रियदर्शनी चौक से वोरानाका इत्यादि परिसर में सौंदर्यीकरण इसके द्वारा किया जाएगा और अतिशीघ्र विसापुर तहसील बल्लारपुर में तालुका क्रीड़ा संकुल में 27 से 31 दिसंबर के दरमियान राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीड़ा स्पर्धा होने जा रही है। इस स्पर्धा के निमित्त इस महोत्सव के स्पर्धकों को देश भर के लोगों को अपने कला का परिचय देने का एक सुनहरा मौका प्राप्त हो रहा है। इस स्पर्धा में मुंबई, नागपुर, सांगली, सोलापुर, अहमदनगर, पांढरकौड़ा, हिंगोली, वर्धा, आरमोरी, जलगांव, यवतमाल, गोंदिया, चिमूर, गोंडपिपरी, चिचपल्ली, बल्लाशाह, वरोरा, हिंगनघाट, चंद्रपुर आदि जगहों के कुल तकरीबन 274 स्पर्धक इसमें सहभागी हुए हैं। इसमें उम्र का कोई बंधन नहीं है और जिसके कारण व्यवसायिक के साथ ही हौशी चित्रकार भी इसमें सहभागी हुए हैं। उत्कृष्ट चित्र का निर्माण करने वाले कलाकारों को धनादेश के द्वारा नगद पुरस्कार दिया जाएगा। मनपा की ओर से सभी स्पर्धकों को रहने की तथा भोजन की व्यवस्था की गई है तथा सौंदर्यीकरण के स्थान पर जाने के लिए वाहन, पेंट, ब्रश, बैठने के लिए बेंचेस के साथ वैद्यकीय सुविधा भी उपलब्ध की गई है। तो सुनिए इसके संबंध में यहाँ पर आए कुछ स्पर्धकों ने क्या कहा। कॉम्पिटिशन खेळासाठी तर खूप छान वाटते आणि वेगवेगळे स्पर्धक येते आणि असे खूपसे आर्टिस्ट येऊन आपल्यामध्ये एक नवीन एक्सपिरियन्स जो मिळतो आपल्याला तो कॉम्पिटिशनमध्ये मिळतो। आपण असं शिकायला गेलं तर आपल्याला असं तेवढं नॉलेज नाही मिळत जेवढं या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला मिळतं। आता जसं आता सगळ्यांनी वेगवेगळी थीम विषय टॉपिक वगैरे की निवडले आहेत, तर माझा जो टॉपिक आहे तर भारताची जी संस्कृती आहे ते दर्शवण्याचा प्रयत्न करत आहोत। कारण आपली संस्कृती जी आहे जसं कितीतरी जाती धर्म सर्व काही मिळून ते एक संस्कृती बनली आहे, तर माझ्याने जितकं दर्शवता येणार आहे तितकं मी माझ्या पेंटिंगमध्ये ते दर्शवणार आहे। सुविधा तर हे आता सर्वात मोठं म्हटलं कॉम्पिटिशन राज्यस्तरीय तर हे 3रं कॉम्पिटिशन आहे महानगरपालिकेतर्फे। तर हे अरेंजमेंट जे आहे ते खूप काही छान करून राहिले आहे आणि पहिला, सेकंड आणि थर्ड हे तिन्ही पण कॉम्पिटिशनमध्ये खूप काही चांगल्या पद्धतीने त्यांनी अरेंजमेंट केली आहे। सर्व बाहेरून येणे जाण्यावाल्यांसाठी पण आणि सगळ्यांसाठी अरेंजमेंट छान केली आहे। तर महानगरपालिकेचा धन्यवाद बोलतो की त्यांनी सगळ्या काही सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे सर्व स्पर्धकांना व्यवस्थित। नमस्कार, मी निशा गोवारदीपे, मी घाटंजीवरून आलेली आहे। मी या कॉम्पिटिशनमध्ये पहिल्यांदाच पार्टिसिपेट केलेलं आहे। खूप छान एक्सपिरियन्स येत आहे। महानगरपालिकेने आमची खूप छान प्रकारे व्यवस्थापन केली आहे, त्याबद्दल त्यांचे मी आभारी आहे। या कॉम्पिटिशनमध्ये खूप काही शिकायला मिळतं आहे, नवनवीन सर्व खूप ठिकाणचे अलग अलगचे कलाकार आलेले आहे, त्यांचे वर्क पाहून आम्हाला पण खूप काही शिकायला मिळतं आहे। धन्यवाद। उद्घाटन मौके पर स्पर्धकों को स्पर्धा साहित्य का वितरण किया गया। इस मौके पर अतिरिक्त आयुक्त चंदन पाटिल, उपायुक्त मंगेश खौले, उप अभियंता विजय बोरीकर, डॉक्टर अमोल छेड़के, सहायक आयुक्त सचिन माकोड़े, नरेंद्र बोबाटे, संतोष गर्गीवार, चैतन्य चोरे, विकास दानो, साक्षी कार्लेकर, मनपा के अधिकारी, कर्मचारी तथा बड़ी संख्या में स्पर्धक तथा नागरिक उपस्थित थे। वहीं इस स्पर्धा के संबंध में अतिरिक्त आयुक्त चंदन पाटिल ने विस्तारपूर्वक जानकारी दी। चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे भिंती चित्र स्पर्धा आपण 2023-24 या फायनान्शियल इयरमध्ये आयोजित केलेली आहे। सदर स्पर्धेची कालावधी हा 19 तारखेपासून तर 22 तारखेपर्यंत आपण ठेवलेला आहे। शहरामध्ये आपण जवळपास 54,000 स्क्वेअर फूट जागेमध्ये आपण जागा उपलब्ध करून दिलेली आहे। यामध्ये आपण पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आवाहन केलेलं होतं लोकांना याच्यामध्ये स्पर्धेमध्ये भाग घेण्याकरता आणि जवळपास 350च्या वरती स्पर्धकांनी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे। आपण सर्व स्पर्धकांना संपूर्ण आपण इथे सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत। त्यांना पेंट, ब्रशपासून त्यांचे राहण्याची सुद्धा आपण इथे व्यवस्था करून दिलेली आहे। यात मुख्यतः आपलं महापालिकेचं नियोजन जे आहे ते आमच्या आयुक्त यांनी पाहिलेलं असून त्यांच्याच मार्गदर्शनामध्ये आपण इथे आपण स्पर्धा घेत आहोत।
हे दुसरं वर्ष आहे ही स्पर्धा घेण्याचं आणि प्रतिसाद पाहता ही स्पर्धा आपण यशस्वी करून घेऊ असं CTV के लिए वैभव वारकर की रिपोर्ट।